कित्येकांना झोप नाही रात्रीची. आमच्याकडे एकाला झोप येत नव्हती, त्यानं सगळे डॉक्टर केले पण झोप काही येईना. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काही करा, पण डॉक्टर म्हणले बाबा माझे इलाज संपले, तू आणखी दुसरा डॉक्टर बघ. कंटाळा घरी निघाला होता आणि रस्त्याला एक महाराज बसलेले होते. महाराजांचे जाऊन पाय धरले. महाराज म्हणले तुला झोप येत नाही, मी काय करू बाबा? नाही म्हणला सगळे डॉक्टर झाले, महाराज काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणले आता पुढे याच्या नादी लागता. महाराज म्हणले एक काम कर, ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोप म्हणले. हॅलो म्हणला महाराजांनी एकदम सोपा उपाय सांगितला. तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला डॉक्टर आता गोळी नको, औषध नको, इंजेक्शन नको, सलाईन नको. म्हणले मला तुमचा शर्ट द्या. म्हणले शर्ट बावळट आहे का तुझं? ते म्हणले अहो मला महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोपत जा. डॉक्टर म्हणले तुला कुणी सांगितलं मला झोप येते नीट म्हणून? हॉस्पिटल बांधायला कुठीत कर्ज काढलंय, बँकेचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ऍडमिट करावं लागतंय, गरज नसताना सलाईन लावावं लागतंय, त्याच्यात मेहुण्याला मेडिकल टाकून दिलंय, ते मेहुण्यालाच द्यावं लागतं. साहेब लिखित नियम आहे. महिना अखेरला आमची भांडणं वादावधी, अजिबात झोप नाही. उठ म्हणले दोघं मिळून शोधू कुणाला झोप लागते. दोघं मिळून एका इंजिनियरकडे गेले. म्हणले बाबा तुला झोप येते का? इंजिनियर म्हणला 6 महिने झाले पालिकेत बिल अडकलंय, ह्या टेबल उठ म्हणले चल. 25 जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती. शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले. म्हणले बाबा तुला तर लागत असेल, आता आमचं दुखणं काय सांगायचंय. म्हटला कधी कोण मुख्यमंत्री बदलल आणि कधी कोण सत्तेवर येईल आणि कधी कोण गुवाहाटीला जाईल आणि कधी कोणाला तिकीट मिळेल, काही सांगू शकत नाही. म्हटला सगळं काहीच शाश्वत नाही, आमच्या इतकं तर दुःखी आणि संकटात कोण नाही म्हटले. त्यांनी मग साहेब एक करा, तुम्ही आमच्या सोबत चला, आपण शोधू कोणाला झोप लागली. 25 जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती. शेवटी सगळेजण दमले आणि एका शेताच्या बांधावर जाऊन बसले. म्हणले जरा दम खाऊ आणि संध्याकाळी परत शोध सुरू करू. एक शेतकरी नांगरत होता, धोतर गुंडाळलेलं, अंगात शर्ट नाही, घामाघूम झालेला. नांगरून झालं, बैला आंब्याला नेऊन बांधली, पळत पळत गेला, विहिरीत उडी मारली, बाहेर आला, अंग पुसलं, बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं, 2 भाकरी दुधात चुरून खाल्ल्या, पायातली चप्पल उशाला घेतली आणि 1 मिनिटात घोरायला लागला. हे 25 जण म्हणले सापडला की ज्याला झोप लागते म्हणून. यांनी असा गदा हलून उठवला. म्हणले अशी झोप लागती? शेतकरी म्हणला आजच शेड्यूल आहे म्हणला आपला. संध्याकाळी म्हणला सूर्य उतरायला खाली उशीर, वजभर गवत कापलं, घेऊन गेले, जनावराला खाऊ घातलं, सगळं म्हणला एकदम ओके. तुम्ही ते ओके तिकडे नेऊ ना. हे 25 जण म्हणले आमच्यावर एक उपकार करशील? म्हणले काय? म्हणले आम्हाला 25 जणांना तुझा एक शर्ट देशील का? हे हसायला लागलं. म्हणला 25 जणांना एक आणि माझ्याकडे नुसता एक असता असा उघडा नांगरीत बसलो असतं काय? म्हणला काल शर्ट म्हणला अवताला गुतला, अजून शिवला नाही, एक शर्ट नाही तुम्हाला 25. किती कौतुक आहे हो. देवानं काय वागावं आपल्यासोबत? ज्याच्याकडे ढिगानं शर्ट आहे त्याला रात्रीची झोप नाही आणि ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपत आहे. सुख आनंद या संकल्पना निवळ पैशांशी संबंधित नाहीत. पैसे कमवा पण त्याचा आनंद घ्या, त्याचा उपभोग घ्या. आपल्या हातामध्ये देण्याची दानत असायला हवी. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, म्हणजे असे कोपरापासून तोडून नाही घ्यायचे. तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आमच्यामध्ये यावी. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. माझा दावा आहे तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो. पण ती देण्याची दानत तुमच्यामध्ये असली पाहिजे. निसर्ग इतका समृद्ध, एक दाना पेरला तर त्याचे 1000 दाणे उगवतात. तुमचं उसनं ठेवायला निसर्ग इतका वेडा नाहीये. तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करतो. मी म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं समाजाला वाटून टाका, पण ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत, ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंजळभर पाणी द्यावं आणि ज्यांची उंची आभाळाला टेकली त्यांनी अशाच माना वर करून बघू नये. थोडंसं खाली झुकावं आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी काम